Hello everyone, welcome to Big Flight the Educational Wings. I am Leela Aghan and today's topic is clause म्हणजेच उपवाक्य आणि आपण बघणार आहोत विथ एक्झाम्पल्स. किती टाईपचे क्लॉज आहेत आणि त्या क्लॉजेसचा उपयोग काय होतो, क्लॉज आयडेंटिफाय कसा करायचा, या सर्वांबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती मिळवणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. सो फर्स्ट, व्हॉट इज क्लॉज? उपवाक्य म्हणजे काय? क्लॉज कशाला म्हणतात? The clauses are groups of words that contain a subject and a verb and can function as complete sentences. त्यामध्ये मुख्य क्लॉज इंडिपेंडंट क्लॉज आहे, डिपेंडंट क्लॉज त्याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतात. इंडिपेंडंट क्लॉज म्हणजे काय? प्रायमरी क्लॉज पण म्हणतात त्याला आणि मेन क्लॉज पण म्हणतात, म्हणजे मुख्य क्लॉज. त्यात सबऑर्डिनेट क्लॉज आणि दुसरा कोणताच क्लॉज नाही राहत, म्हणजे एक सेंटेन्स, फक्त एकच सेंटेन्स असतं, त्याला इंडिपेंडंट क्लॉज म्हणतात. त्यालाच प्रायमरी क्लॉज म्हणतात, त्यालाच मेन क्लॉज म्हणतात. तर गोंधळून जायचं नाही. मेन क्लॉज आला एक्झामला, डिपेंड ऑन कोणतं वर्ड येतो. मेन क्लॉज आला तरी तोच, इंडिपेंडंट क्लॉज आला तरी तोच, प्रायमरी क्लॉज ज्यादातर एक्झामला दोन शब्द येतात, एक प्रायमरी क्लॉज किंवा मेन क्लॉज, तर दोन्हीही अर्थ एकच आहे. आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजेच डिपेंडंट क्लॉज. ओके, एक्झाम्पल बघूया. किती क्लॉज आहेत ते बघूया, प्रत्येक क्लॉजचे एक्झाम्पल्स बघूया. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला क्लॉजबाबत सर्व माहिती मिळणार आहे या व्हिडिओमधून. आणि या क्लॉजेसवरच तुम्हाला काइंड्स ऑफ सेंटेन्सेस जे आहे, सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स, हे अवलंबून असतं. म्हणजे हे त्याच्यावर अवलंबून असतं किंवा ते शिकल्यावर हे येतं असं पण आपण म्हणू शकतो. तर तुम्ही हा क्लॉज 10 स्टँडर्डला आहे, 8, 9, 10 स्टँडर्डला क्लॉजेस आहेत, 11, 12ला आहेत, ग्रॅज्युएशन लेवलला सुद्धा आहेत. तर क्लॉजेस खूप महत्त्वाचे आहे. सुरू करूया. फर्स्ट क्लॉज आहे इंडिपेंडंट क्लॉज. यालाच काय म्हणतात? प्रायमरी क्लॉज किंवा मेन क्लॉज. इट कॅन स्टँड अलोन ॲज अ कंप्लीट सेंटेन्स, म्हणजे एकच सेंटेन्स असतं. कोणतंही एकच सेंटेन्स त्याला मेन क्लॉज, प्रायमरी क्लॉज किंवा इंडिपेंडंट क्लॉज म्हणतात. शी वेंट टू द स्टोर. यामध्ये कोणताही सबऑर्डिनेट क्लॉज किंवा दुसरा क्लॉज नाही. शी वेंट टू द स्टोर. सेकंड, डिपेंडंट क्लॉज म्हणजेच इंडिपेंडंटला लक्षात काय ठेवायचं? एक सिंगल सेंटेन्स असलं, त्यात कोणताही डबल सेंटेन्स नसेल किंवा कोणत्या सेंटेन्सवर एखादं सेंटेन्स अवलंबून नसेल, तर तो मेन क्लॉज किंवा इंडिपेंडंट क्लॉज आहे. एवढं लक्षात ठेवायचं. सेकंड, डिपेंडंट क्लॉज यालाच म्हणतात सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज. इट कॅन नॉट स्टँड अलोन अँड डिपेंड्स ऑन ॲन इंडिपेंडंट क्लॉज टू फॉर्म अ कंप्लीट सेंटेन्स. सबऑर्डिनेट क्लॉज नेहमी दुसऱ्या सेंटेन्सवर डिपेंड असतो. एक्झाम्पल दिलेले आहे इथे. बिकॉज शी वॉज आउट ऑफ मिल्क शी वेंट टू द स्टोर. द डिपेंडंट क्लॉज कुठून ओळखायचं आहे? आता इथे दोन सेंटेन्स आहेत. पहिले दोन सेंटेन्स बघा. हे एक सेंटेन्स आहे बिकॉज शी वॉज आउट ऑफ मिल्क. दोन सेंटेन्स ओळखायचे कसे असतात? एक तर ते कंजक्शनने जोडलेले असतात किंवा स्वल्पविराम म्हणजे कॉमा याने जोडलेले असतात. तर इथे तुम्हाला कॉमा दिसतोय. बिकॉज शी वॉज आउट ऑफ मिल्क हे एक सेंटेन्स झालं. आणि दुसरं सेंटेन्स कोणतं आहे? शी वेंट टू द स्टोर. मग तुम्ही म्हणाल याच्यात आम्ही आयडेंटिफाय कसं करायचं कोणता मेन क्लॉज आहे आणि कोणता सबऑर्डिनेट क्लॉज आहे? तर दोन्ही सेंटेन्स वाचायचे. बिकॉज शी वॉज आउट ऑफ मिल्क आणि शी वेंट टू द स्टोर. आता शी वेंट टू द स्टोर पूर्ण अर्थ लागतोय याचा. आणि बिकॉज शी वॉज आउट ऑफ मिल्क कारण ती दूध नव्हतं म्हणून बाहेर गेली. तर बघा इथे कारण आलेलं आहे आणि बाहेर गेली, बट पुढे काय झालं ते कळालं का? ते सेंटेन्समधून अर्धवट सेंटेन्स आहे, म्हणून हे डिपेंडंट सेंटेन्स आहे. आणि शी वेंट टू द स्टोर याचा अर्थ पूर्ण होतो, म्हणून हे मेन क्लॉज आहे. या प्रकारे सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज आयडेंटिफाय करायचं आहे. एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे. द डिपेंडंट क्लॉज बिकॉज शी वॉज आउट ऑफ मिल्क रिलीज on the dependent clause and she went to the store
टू मेक सेन्स, म्हणजे अर्थ पूर्ण होतो. शी वेंट टू द स्टोअरचा. नेक्स्ट इज कोऑर्डिनेट क्लॉज. कोऑर्डिनेट क्लॉज. तर कोऑर्डिनेट क्लॉज ओळखायचं कसं बघा. कोऑर्डिनेट क्लॉज आर independent clauses that can stand alone as separate sentences. They are typically connected by coordinating conjunctions. कोऑर्डिनेट क्लॉज कशाला म्हणतात? ज्या सेंटेन्समध्ये कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स, दोन वाक्यांना जोडणारी शब्द आलेली असतात, त्यांना कोऑर्डिनेट क्लॉज असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल अँड, बट, ऑर, नॉर, फॉर, सो अँड एट. हे काय आहेत? कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स. हे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स ज्या सेंटेन्समध्ये येतील तो कोऑर्डिनेट क्लॉज आहे. एक्झाम्पल्स बघूया. I wanted to go to the park, but it started raining. इथे कशाने कनेक्ट केलेला आहे? बट. कशाने कनेक्ट केलेला आहे? बट. सेकंड, शी लव्स टू रीड बुक्स अँड ही एन्जॉयज वॉचिंग मूवीज. इथे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन काय आलेलं आहे? अँड. दॅट्स वाय इट इज कोऑर्डिनेटिव्ह क्लॉज. सो कोऑर्डिनेट क्लॉज ओळखण्यासाठी अजून सेंटेन्सेस आहेत. यू कॅन हॅव पिझ्झा फॉर डिनर. यू कॅन हॅव पिझ्झा फॉर डिनर. ऑर यू कॅन मेक अ सँडविच. तू डिनरमध्ये काय घेणार? पिझ्झा की सँडविच? तर दोन्ही सेंटेन्सला कनेक्ट कशाने केलेलं आहे? ऑर हे कोऑर्डिनेटिव्ह कंजक्शन आहे. कोऑर्डिनेट कंजक्शन आहे. नेक्स्ट, ही नायदर लाईक्स कॉफी नॉर टी. इथे नॉर काय आहे? कोऑर्डिनेटिव्ह कंजक्शन. नेक्स्ट सेंटेन्स इज आय स्टडीड हार्ड सो आय ॲज द एक्झाम. इथे कोणतं कंजक्शन आहे? सो. सो. लास्ट सेंटेन्स, शी वॉन्टेड टू गो टू द पार्टी एट शी स्टेड होम टू स्टडी. इथे एट हे कंजक्शन आलेलं आहे. नेक्स्ट टाईप आहे ॲडवर्ब क्लॉजेस किंवा ॲडवर्ब क्लॉज. तर ॲडवर्बियल फंक्शन्स इथे असणार आहे क्रियाविशेषणात्मक. इट प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट द वर्ब, ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडवर्ब इन द सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, ही रन्स फास्टर दॅन आय डू बिकॉज ही ट्रेन्स एव्हरी डे. इथे तुम्हाला हे सेंटेन्स जे दिसतं आहे, ही रन्स फास्टर दॅन आय डू बिकॉज ही ट्रेन्स एव्हरी डे. इथे द ॲडवर्ब्स क्लॉज बिकॉज ही ट्रेन्स एव्हरी डे एक्सप्लेन्स व्हाय ही रन्स फास्टर. बिकॉज कुठे आहे? इथे. आणि तुम्हाला काय दिलेलं आहे? इथे ॲक्शन दिलेले, क्रियाविशेषण अव्ययाचा उपयोग इथे केलेला आहे. तो माझ्यापेक्षा काय धावतो? फास्टर, जादा वेगाने धावतो, कारण तो काय दररोज प्रॅक्टिस करतो. असं ॲडवर्बियल क्लॉज आहे. ॲडवर्ब क्लॉज ज्यामध्ये ॲडवर्ब येईल तो ॲडवर्ब क्लॉज. नेक्स्ट, नाऊन क्लॉज. नाऊन क्लॉज एक महत्त्वाचा असतो. इट फंक्शन्स ॲज अ नाऊन इन अ सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, व्हॉट ही सेड सरप्राईज मी. द नाऊन क्लॉज व्हॉट ही सेड. नाऊन क्लॉज कोणता आहे? व्हॉट ही सेड इज द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. व्हॉट ही सेड काय आहे? या सेंटेन्सचा पूर्ण सब्जेक्ट आहे, कर्ता आहे. सब्जेक्ट म्हणजेच काय? कर्ता. तर याप्रमाणे जे येतं ते नाऊन क्लॉज. आपण याचे जादा एक्झाम्पल बघणार आहोत. आपण हे प्रत्येकाचे ओळख करून घेतो आहे. परत आपण याचे जादा एक्झाम्पल्स बघणार आहोत. रिलेटिव्ह क्लॉज त्यालाच म्हणतात ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ज्यामध्ये ॲडजेक्टिव्ह येईल, विशेषण येईल. विशेषण काय करतं? नामाबद्दल विशेष माहिती सांगतं. ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट नाउन. फॉर एक्झाम्पल, द कार विच इज ब्ल्यू बिलॉंग्स टू सारा. इथे रिलेटिव्ह क्लॉज कोणतं आहे? विच इज ब्ल्यू. कारण नामाबद्दल विशेष माहिती कोणी सांगितलेली? विच इज ब्लू. ती कार कशी आहे? जी निळी आहे. ॲड्स इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन कार. याच्यामध्ये द कार काय आहे? नाउन आहे. कंडिशनल क्लॉज. कंडिशनल क्लॉजेस काय असतात? कंडिशनल क्लॉजेस आर यूज टू एक्सप्रेस अ कंडिशन, म्हणजे स्थिती,
and its possible result. There are four main types of conditional clauses: zero conditional, first conditional, second conditional and third conditional. हे कंडिशनल क्लॉजेसचे टाइप्स आहेत. लेट्स सी. फर्स्ट झिरो कंडिशनल क्लॉज. झिरो कंडिशनल क्लॉज हा प्रेझेंट रिअल कंडिशन सांगतो. इथे फॉर्म्युला पण दिलेला आहे. इफ प्लस प्रेझेंट सिम्पल आणि प्रेझेंट सिम्पल वापरायचं आहे. बघू कसं. इफ यू हीट वॉटर टू 100 डिग्रीज सेल्सिअस इट बॉइल्स. इथे कंडिशनल क्लॉजेसमध्ये तुम्हाला इफ प्लस तुम्हाला काय वापरायचं आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स. इथे तुम्हाला सगळीकडे सिम्पल प्रेझेंट टेन्स दिसेल. काय दिसेल? सिम्पल प्रेझेंट टेन्स. इफ यू हीट वॉटर, यामध्ये वर्ब आहे हीट, पण हीट काय आहे? V1 आहे, मुख्य क्रियापद आहे, बेस फॉर्म आहे, म्हणजेच काय? सिम्पल प्रेझेंट वापरलेला आहे. इफ यू हीट वॉटर टू 100 डिग्री सेल्सिअस इट बॉइल्स. बॉइल्स पण वर्ब आहे, ते पण कसं आहे? सिम्पल प्रेझेंटमध्ये. ओके, ते याला म्हणतात झिरो कंडिशनल. नेक्स्ट आहे फर्स्ट कंडिशनल. फर्स्ट कंडिशनलमध्ये कंडिशन असते प्रेझेंट रिअल कंडिशनल. मीन्स इथे सिम्पल प्रेझेंट असतो प्लस विल प्लस बेस फॉर्म असतो कशाचा? वर्बचा. वर्बचा बेस फॉर्म. बेस फॉर्म म्हणजेच काय? मूळ क्रियापद ॲज इट इज. पण कंडिशनल क्लॉजची ओळख काय? इफ असतोच. एक्झाम्पल बघूया. इफ इट रेन्स टुमारो आय विल स्टे ॲट होम. जर उद्या पाऊस पडला तर मी घरीच थांबेल. म्हणजे शक्यता वर्तवलेली आहे, कंडिशन सांगितलेली आहे. इफ इट रेन्स, आता रेन्स पण काय आहे बघा? बेस फॉर्म आहे क्रियापदाचं, मूळ रूप आहे. आणि आय विल स्टे ॲट होम, स्टे पण वर्ब आहे, पण ते पण कसं आहे? बेस फॉर्म. कळालं? इफ इट रेन्स टुमारो आय विल स्टे ॲट होम. दोन्ही ठिकाणी काय वापरलेलं आहे? क्रियापदाचं मूळ रूप, सिम्पल प्रेझेंट टेन्स. नेक्स्ट आहे सेकंड कंडिशनल क्लॉज. सेकंड कंडिशनल यामध्ये प्रेझेंट अनरिअल कंडिशनल क्लॉज वापरतात. फॉर्म्युला काय आहे बघा? इफ प्लस सिम्पल पास्ट टेन्स प्लस सिम्पल पास्ट टेन्स किंवा वूड, देन वूड येईल, देन बेस फॉर्म ऑफ वर्ब, क्रियापदाचं मूळ रूप. फॉर एक्झाम्पल, इफ आय वोन द लॉटरी आय वूड ट्रॅव्हल द वर्ल्ड. मी जर लॉटरी जिंकलो तर मी पूर्ण जग फिरेल. मी जर लॉटरी जिंकलो तर पूर्ण मी जग फिरेल. इथे जे विन वर्ब आहे त्याचा पास्ट टेन्स, इथे काय वापरलेला आपण? सिम्पल पास्ट. सिम्पल पास्ट. म्हणून इथे विनचा काय झालेला आहे? ओन. विनचं पास्ट टेन्स काय आहे? सिम्पल, म्हणजे V2 काय आहे? ओन. आणि आय वूड ट्रॅव्हल, इथे वूड आपल्याला वापरायचं त्याच्यानंतर. देन तुम्हाला काय वापरायचं आहे? बेस फॉर्म. आय वूड ट्रॅव्हल द वर्ल्ड. आय वूड ट्रॅव्हल द वर्ल्ड. आता ट्रॅव्हल हे वर्ब आहे, तर ट्रॅव्हलचं काय वापरलेलं आहे? मूळ रूप, म्हणजे मुख्य क्रियापद. नेक्स्ट टाईप आहे चौथा कंडिशनल क्लॉजचा. लास्ट टाईप आहे थर्ड कंडिशनल क्लॉज. थर्ड कंडिशनल क्लॉजमध्ये पास्ट अनरिअल कंडिशनल क्लॉज वापरतात. फॉर्म्युला खूप सिम्पल आहे. फर्स्ट इफ असणार, देन पास्ट परफेक्ट टेन्स असणार, देन वूड हॅव, कारण आपण पास्ट परफेक्ट टेन्स आला की पास्ट परफेक्ट मीन्स परफेक्ट टेन्स, कोणताही परफेक्ट टेन्स आला तो प्रेझेंट असेल, पास्ट असेल किंवा फ्युचर असेल, टू हॅवची रूपं वापरतो. म्हणून इथे हॅव, देन पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं कितवं रूप? V3, क्रियापदाचं तिसरं रूप. लेट्स सी द सेंटेन्सेस. इफ आय हॅड स्टडीड हार्डर आय वूड हॅव पास द एक्झाम. मी जर खूप हार्ड स्टडी केला, कठीण म्हणजे चांगला अभ्यास केला, तर मी काय होईल? परीक्षेत पास होईल. इफ आय हॅड, आता फॉर्म्युला इथे कसा बसला बघा. इफ सुरुवात झाली, आय हॅड, कारण आपल्याला जेव्हा पास्ट परफेक्ट वापरायचं असतो काय वापरायचं असतो? पहिल्यांदा टू हॅवचं रूप, आणि टू हॅवचं रूप पास्ट टेन्स असल्यामुळे काय येणार? हॅड.
पास्ट टेन्समध्ये काय येतं, हॅड. देन काय वापरायचं असतं, क्रियापदाचं तिसरं रूप. म्हणून इथे स्टडीचं काय झालेलं आहे, स्टडीड. स्टडीचं काय झालं, स्टडीड. इफ आय हॅड स्टडीड हार्डर आय वूड हॅव. आपल्याला परत काय वापरायचं आहे, वूड हॅव वापरायचं आहे. आपल्याला काय वापरायचं आहे पास्ट परफेक्ट नंतर, वूड हॅव. म्हणून आय वूड हॅव. परत काय वापरायचं आपल्याला, पास्ट पार्टिसिपल. काय वापरायचं आहे, पास्ट पार्टिसिपल म्हणजेच V3, क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापदाचं तिसरं रूप. म्हणून सेंटेन्स कसं झालं, इफ आय हॅड स्टडीड हार्डर आय वूड हॅव पास द एक्झाम. फॉर्म्युला लक्षात ठेवला, तुम्हाला कंडिशनल क्लॉज करता येणार. कंडिशनल क्लॉज एक महत्त्वाचा क्लॉज असतो. नेक्स्ट टाईम क्लॉज आहे. टाईम क्लॉज निश्चितच टाईमवरून तुम्हाला लक्षात असेल, हा वेळ सांगतो. इट इंडिकेट्स व्हेन ऑर हाऊ ऑफन ॲन ॲक्शन. कुठे, कशी आणि केव्हा ती ॲक्शन झाली हे टाईम क्लॉज सांगतो. एक्झाम्पल इज, आफ्टर वी फिनिश डिनर वी विल वॉच अ मूवी. आपण डिनर संपवल्यानंतर काय करणार आहोत, मूवी बघणार आहोत. द टाईम क्लॉज आफ्टर वी फिनिश डिनर टेल्स व्हेन द ॲक्शन इन द मेन क्लॉज विल हॅपन. सो ही क्लॉजेसची एक्झाम्पल्स आणि क्लॉजेस आपण बघितले. टाईम क्लॉज बघितला आपण, कंडिशनल क्लॉज बघितला, कंडिशनल क्लॉजची 4 टाईप्स बघितले. देन रिलेटिव्ह क्लॉज म्हणजेच ॲडजेक्टिव्ह क्लॉज बघितला. देन नाऊन क्लॉज बघितला. देन ॲडवर्ब क्लॉज बघितला. देन तुमचा कोऑर्डिनेट क्लॉज बघितला. आणि डिपेंडंट क्लॉज म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज बघितला. आणि फर्स्ट इंडिपेंडेंट क्लॉज बघितला. अजून काही थोडीशी एक्झाम्पल. इंडिपेंडेंट क्लॉज मीन्स प्रायमरी क्लॉज आणि म्हणजेच मेन क्लॉज. एक्झाम्पल्स बघूया. शी वॉक टू द स्टोर. दे आर स्टडीइंग फॉर देअर एक्झाम्स. द सन वॉज शायनिंग ब्राईटली. ही फिनिश्ड हिज वर्क अर्ली. द कॅट चेस्ड द माऊस. Next is dependent clause, that means subordinate clause. Examples is, because it was raining, she took an umbrella. Since I was tired, I decided to take a nap. Explanation दिलेला आहे, वाचू शकता तुम्ही. मी examples बघते फक्त. Although it was raining, they went for a walk. Because she studied hard, she asked the exam. After I finish my work, I will go to the gym. Unless you apologize, I won't forgive you. हे subordinate clause चे examples होते. Next is relative clause, that means adjective clause. Examples is, आता adjective clause मध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, adjective म्हणजेच relative clause मध्ये तुम्हाला हे प्रोनाउन्स दिसणार आहे. इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स, हू, विच, दॅट नाही, होम, हुज. फर्स्ट एक्झाम्पल इज, द बुक दॅट इज ऑन द टेबल इज माइन. नेक्स्ट इज, एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे इथे. इन दिस सेंटेन्स, दॅट इज ऑन द टेबल इज अ रिलेटिव्ह क्लॉज दॅट प्रोव्हाइड्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन बुक. बुकबद्दल काय सांगते, विशेष माहिती, जास्त माहिती. सेकंड एक्झाम्पल इज, द वुमन हू ओन द रेस इज माय सिस्टर. नेक्स्ट, द कार हुज ओनर इज माय नेबर नीड्स रिपेअर. नेक्स्ट क्लॉज, नेक्स्ट एक्झाम्पल इज, द हाऊस इन विच आय ग्रू अप is now for sale. The laptop, which is very expensive, is worth the price. Next clause आहे, आता relative clauses can be essential, that means restrictive, which means they are necessary to identify the noun, or non-essential म्हणजेच non-restrictive. याचे पण एक्झाम्पल बघूया. आधी essential means restrictive चे बघूया, then non-essential चे बघूया. The man who is wearing hat is my uncle. It is essential clause. Essential आणि आपण काय बघतोय, adjective clause म्हणजेच relative clause. Non essential मध्ये,
जॉन हु इज माय बेस्ट फ्रेंड इज कमिंग ओव्हर. तर इथे नॉन रेस्ट्रिक्टिव्ह आहे. देन ॲडवर्बियल क्लॉज बघूया. ही रॅन क्विकली बिकॉज ही वॉज लेट. इथे तुम्हाला जाणवलं असेल की ते ॲडवर्ब आलेलं आहे क्विकली, बरोबर. ॲडवर्ब कॉमन ॲडवर्बचं साईन काय आहे की शेवटी एल वाय लागतो. शेवटी काय लागतो? एल वाय. ॲडवर्बियल क्लॉजचे एक्झाम्पल्स बघूया. आफ्टर आय फिनिश माय होमवर्क आय विल गो टू द पार्क. व्हेन द सन सेट्स वी विल हॅव अ पिकनिक. प्लेस ॲडवर्बियल क्लॉज बघूया. व्हेरेवर यू गो आय विल फॉलो. इन द गार्डन द चिल्ड्रन प्लेड. मॅनर ॲडवर्बियल क्लॉज बघूया. शी डान्स ॲज इफ शी वर फ्लोटिंग ऑन एअर. ही टॉक्स ॲज दो ही नोज एव्हरीथिंग. रिझन ॲडवर्बियल क्लॉज बघूया. बिकॉज इट वॉज रेनिंग वी स्टे indoors. Since you work hard, you deserve a break. Condition adverbial clause बघूया. If you study diligently, you will pass the exam. Unless you finish your course, you can't watch TV. Concession adverbial clause बघूया. Although it was late, they decided to go out. Even though he was tired, he kept working. Purpose adverbial clause बघूया. She went to the store so that she could buy some groceries. I studied hard in the order to get good grades. हा adverb clause होता. नेक्स्ट नाउन क्लॉज. नाउन क्लॉजचे एक्झाम्पल बघूया. आता नाउन क्लॉज इंडिकेट करतो. फर्स्ट इथे बघा. A noun clause is a group of words that functions as a noun within a sentence. It can serve various roles such as subject, object or complement of the verb. Here are some examples. Let's see examples. First, subject of the verb. First आपल्याला बघायचं आहे as a subject of the verb. Example is what she said surprised me. इथे noun clause काय? What she said. What she said acts as the subject of the verb and surprises काय झालं? verb आहे. Next, object of the verb. Object means कर्म. I know that he is coming. आता इथे कम काय आहे? verb आहे, but as a object इथे काम करत आहे. कारण आपण इंग्लिश सेंटेन्स स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, बरोबर. तर ॲज अ ऑब्जेक्ट इथे काम करत आहे. आय नो दॅट ही इज कमिंग. द नाउन क्लॉज दॅट ही इज कमिंग अँड फंक्शन्स ॲज अ डायरेक्ट ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब काय आहे? नो. डायरेक्ट ऑब्जेक्ट नो. कमिंग हे इथे काय आहे? कमिंग हे काय आहे? दॅट ही इज कमिंग पूर्ण काय आहे? नाउन क्लॉज. Object of the preposition. She is interested in what you are studying. इथे what you are studying noun clause आहे आणि in इथे in आलेला आहे. काय आहे? the object of the preposition आहे in. Subject complement म्हणून आलेला असताना कसा क्लॉज येतो बघा. Her dream is to become a doctor. Her dream is to become a doctor. The noun clause to become a doctor. इथून काय आहे? noun clause आहे. serves as a subject complement describing her dream. The noun clause to become a doctor serves as the subject complement describing her dream. तर या प्रकारे कॉम्प्लिमेंट देणे करता काय करतो? कॉम्प्लिमेंटचं काम करतो. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कसा असतो बघा. I consider him my best friend. The noun clause my best friend हा my best friend noun clause आहे. The noun clause my best friend acts as an object complement describing him. इथे ॲज अ ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणून काम करतो आहे. कशाचं? सब्जेक्टचं. नेक्स्ट, अपोजिटिव्ह काय आहे बघा. द क्वेश्चन
whether it's true or false remains unanswered. The noun clause whether it's true or false renames or further explains the question. एकमेकांच्या विरुद्ध, दॅट मीन्स अपोजिटिव्ह. ही एक्झाम्पल्स होते नाउन क्लॉजचे आणि आपण पूर्ण क्लॉजेस डिटेलमध्ये बघितलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला वाटत असेल की असेच कंटेंट तुम्हाला मिळावं, त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.